विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी माध्यमाचं जे शास्त्र भाग 1चं जे दुसरं प्रकरण जे आहे मूलद्रव्यांच्या आवर्ती वर्गीकरण ते आपण सुरू करणार आहोत आज. हे रसायनशास्त्राशी निगडीत असलेलं प्रकरण आहे. याच्यामध्ये मूलद्रव्यांचा जो अभ्यास आहे, त्यात असणारी जी मूलद्रव्ये आहेत, माहिती असलेली मूलद्रव्य, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यांचं जे वर्गीकरण आहे, त्यांचे भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म यांच्याशी निगडीत यांचा संबंध वस्तुमानाशी किंवा अणुअंकाशी कसा जोडला आहे, त्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्यांची माहिती आपण या तासामध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण आहे ते आपण पाहणार आहोत. ते वर्गीकरण करण्याची गरज का भासली आपल्याला, हे करण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर डोबेरायनर चित्रिके. डोबेरायनर हा पहिला शास्त्रज्ञ होता की त्यांनी मूलद्रव्यांचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. त्याने काय केलं, त्याचं संशोधन कशा पद्धतीचं होतं, कशाचा आधार घेतला, तर ते आपण डोबेरायनर चित्रिकांचा जो नियम आहे तो आपण पाहणार आहोत. त्यांनी त्रिके कशी तयार केली ती. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. न्यूलँड्स नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने पण त्याच्यामध्ये डोबेरायनर जे केलं, ज्या पद्धतीने केलं त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने न्यूलँडचा जो अष्टकाचा जो नियम आहे तो आपल्याला पाहायचा आहे. शिवाय न्यूलँड्सने जो अष्टकाचा जो नियम शोधून काढला त्याच्यामध्ये त्याला काही त्याला म्हणण्यापेक्षा आपणास अशा जाणवलं की त्याच्यामध्ये काही मर्यादा होत्या. त्या मर्यादा काय आहेत, किती आहेत, त्याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्ह हा जो रशियन शास्त्रज्ञ आहे त्याने कशा पद्धतीने त्याला ज्ञात असणारी जी मूलद्रव्ये आहेत ती सर्व मूलद्रव्ये एकत्रितरित्या एका तक्त्यामध्ये त्यांची मांडणी व्यवस्थितरित्या केली. ती कशी केली ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आता तुम्हाला माहिती द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे असा एक म्हणजे पदार्थ, बरोबर आहे. द्रव्य म्हणजे असा एक पदार्थ की त्याच्यामध्ये असणारे जे काही मूलकण आहेत, अणु असेल, रेणू असेल. तर अणु कधी आणि रेणू कधी? अणु तुम्हाला माहिती आहे मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणास आपण अणु असं म्हणतो. आणि रेणू म्हणजे काय? संयुगाच्या लहानात लहान कणास रेणू असं म्हणतो. त्याचबरोबर काही मूलद्रव्यांच्या रेणू देखील असतात. दोन अणु जर एकत्र आले, ऑक्सिजनच्या बाबतीत असतील O आणि O2, H आणि H2, तर या बाबतीत सुद्धा रेणू तयार होतात. एकाच मूलद्रव्यांचे अणु एकत्र येऊन रेणू तयार होतात. तसंच संयुगाच्या लहानात लहान कणास आपण रेणू असं म्हणतो. दोन सगळ्यांना माहिती पदार्थांच्या अवस्था आहेत. आपल्याला ज्ञात असलेल्या पदार्थांच्या अवस्था 3 जरी असल्या तरी अजून त्याच्यामध्ये भर आहे. जसं आपण स्थायू, द्रव आणि वायू आपण पाहतो. त्याच्याशिवाय अजून एक स्टेट आहे ते म्हणजे प्लाझ्मा स्टेट, प्लाझ्मा अवस्था, आयनाणू. आणि त्याच्यानंतर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन इंग्रजीमध्ये म्हणतो. आपल्या पुस्तकात ते नाहीये, पण मी तुम्हाला ते सांगतो की आता आपण जर पाहिलं तर 5 अवस्था आपल्याला त्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांनी अजून काही विचारलंय प्रश्न की मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास काय म्हणतात? मूलद्रव्याच्या लहानात लहान कणास अणु असे म्हणतात, बरोबर आहे. मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो? मूलद्रव्य व संयुग यांचा रेणू, मूलद्रव्यांचा जो रेणू असतो, आता मी सांगितलं ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आणि हायड्रोजनच्या बाबतीमध्ये 2 अणु एकत्र येतात आणि एकत्रीकरणातून आपल्याला त्यांचा रेणू जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ दोन्ही अणु हे समान गुणधर्माचे असतात, सारखेच असतात मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस रेणू तयार होतो त्यावेळेस. आणि संयुगाच्या बाबतीमध्ये काय घडतं, तर संयुगाच्या बाबतीमध्ये 2 जे अणु असतात ते 2 वेगवेगळ्या भिन्न मूलद्रव्यांपासून एकत्रित येतात. त्यांची रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा रेणू तयार होतो. तर अशा पद्धतीची सुरुवातीची जी माहिती आहे ती पुस्तकामध्ये त्यांनी घेतली. आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं. तुम्हाला माहितीये एकाच मूलद्रव्यांचे अणु जे असतात ते एकसारखे असतात, बरोबर आहे.
एकाच मूलद्रव्यांचे अणू जे असतात ते एकसारखेच असतात. जसं आपण पाहतो की एखाद्या झाडाला लागलेली जी फुलं असतात ती सारखीच गोड असतात, त्यांचा रंग, त्यांचा जो आकार आहे तो बऱ्यापैकी सारखा असतो. ते जसं आपल्याला पाहायला मिळतं तसं मूलद्रव्यांचे अणू, एकाच मूलद्रव्यांचे अणू एकसारखेच असतात. बरोबर. रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे त्यांचे सारखे असतात. तर 18व्या शतकामध्ये आपण पाहतो की फक्त मर्यादित मूलद्रव्यांची संख्या होती. 30 मूलद्रव्ये फक्त त्या काळामध्ये होती. पण आज जर विचार केला तर आज मी 2020 जो आहे कालखंड, त्याचा जर विचार केला तर आपल्याला मूलद्रव्यांची जी संख्या आहे ती आपल्याला जवळपास 118 मूलद्रव्ये आहेत. 118 मूलद्रव्यांचा आपल्याला अभ्यास पुस्तकामध्ये जरी मर्यादित असला किंवा नंतर देखील तरी 118 मूलद्रव्ये जी आहेत ते अस्तित्वात आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करत असताना, ह्या मूलद्रव्यांचा जो अभ्यास करत असताना शास्त्रज्ञांना असं वाटलं की हा सगळा जो व्याप्ती आहे, एवढ्या सगळ्या मूलद्रव्यांची जो अभ्यास करण्यासाठी जो रचना जी आहे ती जर रचना आपण व्यवस्थितरित्या जर तयार केली, त्याची मांडणी केली. आपण घरामध्ये पाहतो बघा, वेगवेगळं साहित्य असतं. घरामध्ये साहित्य वेगवेगळं असतं, पण आपण किचनचं साहित्य किचनमध्ये, बाथरूम मध्ये, बेडरूम मध्ये, हे जसं आपण वर्गीकरण करतो जिथले तिथं वस्तू ठेवतो, तसं एक असा तक्ता की जेणेकरून वेगवेगळी गुणधर्म असलेली मूलद्रव्ये जी आहेत ती वेगवेगळ्या व्यवस्थित अशा रचनात्मक कप्प्यामध्ये जर ठेवली, कप्पा, तो जो काही मूलद्रव्यांचा जो कप्पा करायचा आपल्याला, जो तक्ता आपल्याला इथं म्हणतो आपण, तर ते करण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते सुरू झाले. आणि ते सुरू झाले ते इथं जवळपास आपल्याला जे मूलद्रव्यांचे जे प्रयत्न ज्यांनी केले त्यांची इथं नावं आपण सविस्तर 3 नावं दिली: डो बेलायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह. बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मर्यादित मूलद्रव्ये होते त्यावेळेस त्यांचं वर्गीकरण फक्त काय होतं, धातू आणि अधातू. पण कालांतराने मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली आणि मूलद्रव्यांची संख्या वाढत गेल्यानंतर आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याची व्याप्ती वाढल्यानंतर आपल्याला त्यांच्यामध्ये असणारे जे प्रकार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर धातू आहे, धातू सदृश्य हा एक प्रकार आहे मधला, की जो धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म दर्शवतो. तर ते पण आपल्याला त्याच्यानंतर त्याचा शोध लागत गेला. तर धातू सदृश्य आहे आणि अधातू आहे, म्हणजे धातू सदृश्य आणि अधातू या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या सर्व मूलद्रव्यांची मांडणी करायला सुरुवात झाली. त्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात, त्याचे उपयोग वेगवेगळे असतात, त्यांच्या असणारे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा विचार केला तर त्याच्यामध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला मिळते. तर सुरुवातीला आपण बघूया, हा भाग आपला आपण पाहिला की त्याची गरज काय, वर्गीकरण कसं केलं ते. आता डो बेलायनर नावाचा एक व्यक्ती आहे. आता डो बेलायनर जो व्यक्ती आहे तो कोणता आहे, जर्मन वैज्ञानिक आहे. हा मूळचा जर्मनीचा. बरोबर. तो मूळ, त्याचं जो ओरिजिन आहे, त्याचं जे उद्गाता आहे तो जर्मनीचा आहे. आणि त्यांनी 1817 साली त्यांनी काय शोधून काढलं, तर त्यांनी असं लक्षात आलं की मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत, मग रासायनिक असो किंवा भौतिक असो, या गुणधर्माचा आणि अणुवस्तुमानांकाचा काहीतरी सहसंबंध आहे. म्हणजेच मूलद्रव्याचे गुणधर्म आणि मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक यांचा काहीतरी सहसंबंध आहे. म्हणजे अणुवस्तुमानांकाशी निगडीत त्याचे मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, यांच्याशी काहीतरी नातं आहे, सहसंबंध आहे. तो त्याला आढळून आलं. आणि त्यांनी काय केलं त्या काळामध्ये, त्यांनी डो बेलायनर जो आहे त्यांनी काय केलं की समान रासायनिक गुणधर्म, लक्षात घ्या, एकसारखे रासायनिक गुणधर्म किंवा समान रासायनिक गुणधर्म असलेली जी मूलद्रव्ये जी आहेत ती मूलद्रव्ये त्यांनी त्रिकांच्या स्वरूपामध्ये, त्रिके म्हणजे तीन मूलद्रव्ये,
समजा एबीसी, एबीसी ही तीन मूलद्रव्य आहेत, बरोबर. या तिन्ही मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत ते सारखे. मग त्याच्या असं लक्षात आलं, या तीन मूलद्रव्यांचा असा गट पाडला, त्या गटालाच त्यांनी त्रिके असं संबोधलं. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर त्रिकांमध्ये असणारी जी इतर दोन मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांच्या बेरजेच्या सरासरी इतका असतो. त्यांची जी सरासरी येणार आहे त्या दोघांची, त्या सरासरी इतका असतो. आणि तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे ह्या बी या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक हा ए आणि सी हे दोन मूलद्रव्य आहेत त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. हे आपल्याला त्यांनी सांगितलं. हा जो नियम आहे तो त्यांनी सांगितला. आता हे सांगत असताना आपल्याला काही उदाहरण आपल्याला पाहिजे. त्याच्या आधारे आपल्याला तुम्हाला लगेच कळेल की कशा पद्धतीने डोबेरायनरने तो सिद्धांत मांडला. त्यांनी त्रिके होती, त्रिके म्हणजेच तीन मूलद्रव्यांचा गट ज्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे आहेत, अशा तीन मूलद्रव्यांचा जो गट आहे तो तयार केला. त्याच्यापैकी पहिलं जे त्रिक आहे आपल्याला पाहायचंय ते लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे तीन मूलद्रव्य आहेत. आता आपल्याला काय करायचंय, लिथियमचा, सोडियमचा पहिल्यांदा आपण बघूया. सोडियमचा अणुवस्तुमानांक जो आहे पुस्तकामध्ये दिलेला तो 23 आहे. सोडियमचा अणुवस्तुमानांक जो आहे तो 23 आहे. आणि त्याचबरोबर लिथियम आणि पोटॅशियम यांचा अणुवस्तुमानांक किती आहे तो आपण बघूया. लिथियमचा त्याने दिलाय तो आहे 6.9 आणि पोटॅशियमचा 39.1 आणि पोटॅशियमचा 39.1. मग आपण त्यांची सरासरी घेऊया, त्यांची बेरीज भागली 2 घेऊया. तर आपल्याला 6.9 आणि हा 0.1 म्हणजे 7 आणि 39 46/2 बरोबर 23. म्हणजे खरा असणारा अणुवस्तुमानांक हा देखील 23 आहे. त्याचबरोबर यांचं गणन करून, कॅल्क्युलेशन करून जो येणारा वस्तुमानांक जो आहे, जो अणुवस्तुमानांक आहे मधल्या मूलद्रव्यांचा तो देखील 23 आहे. तर अशा पद्धतीने डोबेरायनरची जी त्रिके आहेत त्याच्यामध्ये जे काही जो नियम मांडला त्याने की त्याने त्याच्या काळामध्ये ज्ञात असलेले जी मूलद्रव्ये जी आहेत, जी मूलद्रव्ये आहेत, समान रासायनिक गुणधर्म असलेले मूलद्रव्ये त्रिकांच्या स्वरूपामध्ये, तीन मूलद्रव्ये जी आहेत त्रिकांच्या स्वरूपामध्ये त्यांनी मांडली गेली. त्यावेळेस मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक हा इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. हा नियम त्यांनी शोधून काढला. फक्त लिथियम, सोडियम, पोटॅशियम हेच त्रिक आहे का? नाही. तर त्यांनी अजून कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि अजून एक आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आपण जर अशा पद्धतीने गणन केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक हा इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी, जवळपास सरासरी इतका असतो. तितकाच एक्झॅक्ट येतो असं नाही, जवळपास तितका येतो. त्यासाठी आपल्याला ही दोन उदाहरणं जी आहेत ते आपल्याला त्याचं गणन जर केलं, पुस्तकामध्ये तुम्हाला दिलंय पान नंबर 16 वरती जो तक्ता दिलाय त्या तक्त्यामध्ये डोबेरायनर 2.1, 2.1 हा डोबेरायनरच्या त्रिकांचा तक्ता जो दिलाय त्याच्यामध्ये सगळ्या ही जी उरलेली जी त्रिक जी आहेत ते पण त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा नियम माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आला असावा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम. न्यूलँड्स नावाचा जो शास्त्रज्ञ होता, इंग्लिश शास्त्रज्ञ होता, आता न्यूलँड्स नावाचा जो शास्त्रज्ञ होता तो कुठला होता? तो इंग्लिश शास्त्रज्ञ होता.
बरोबर. आता त्यांनी केलेले जे संशोधन आहे त्याचा कालखंड आपल्याला पाहायचा आहे, तो आहे 1866. बघा, पहिलं संशोधन झालं 1817 साली आणि नंतरच झालं 1866 साली. जर विचार केला तर 49 वर्षानंतर पुढचं संशोधन झालं. मूलद्रव्यांची जी मांडणीचा जो अभ्यास आहे तो डोबेरानंतर जो केला तो जवळपास 50 वर्षांनी न्यूलँड्स हा जो शास्त्रज्ञ, इंग्लिश शास्त्रज्ञ, त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी पण असंच केलं. त्यांनी त्याच्या काळामध्ये ज्ञात असणारी सर्व मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने जेवढी जेवढी मूलद्रव्ये त्यांना माहित होती त्या काळामध्ये जवळपास, आणि त्या सगळ्या मूलद्रव्यांचा त्यांनी त्याची जुळणी केली. आणि ह्या सगळ्या मूलद्रव्यांचा जवळपास त्यांनी 56 मूलद्रव्ये असतील एकूण. तर ह्या सगळ्या 56 मूलद्रव्यांचा त्यांनी एकाच तक्त्यामध्ये सगळी मांडणी केली. आणि ती मांडणी कशी केली, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्यांनी ती मांडणी केली. आणि ही मांडणी करत असताना तुम्हाला माहितीये संगीतामध्ये स्वर असतात, सा, रे, ग, म, प, द, नी आणि परत सा. 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. परत सा, रे, ग, म, प, द, नी, सा. तर अशा पद्धतीने मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास केला, त्याची मांडणी केली. आणि त्यांनी मांडणी कशी केली, असा गुणधर्म, आता ह्याचा चढता अणुवस्तुमानांक घेतला, असा मांडत मांडत गेली, नी पर्यंत आणलं त्याने, बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या मूलद्रव्यांचा गुणधर्म जो आहे त्या पद्धतीने त्याच्या खाली तो मांडला गेला, तो सा सारखा इथं मांडला गेला. तर अशा पद्धतीने त्यांनी 7 मूलद्रव्ये जे आहेत ते अशा ओळीने मांडले. त्यांनी पान नंबर 17 वरती त्याचा तक्ता दिला आहे. म्हणजे संगीतातील अष्टकाप्रमाणे आपल्याला त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत ते परत रिपीट होतात, परत आपल्याला आवर्ती स्वरूपामध्ये त्याची ज्या गोष्टी आहेत त्या पाहायला मिळतात. तर त्यांनी न्यूलँड्सनी नियम काय मांडला तो आपण बघूया. की त्या काळी ज्ञात असलेली जी काही मूलद्रव्ये आहेत त्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली असता संगीतातील अष्टकाप्रमाणे पहिल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मासारखे आपल्याला भासतात, किंवा 7व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे 9व्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मासारखे भासतात किंवा असतात. तर अशा पद्धतीनं हा जो नियम आहे तो त्यांनी शोधून काढला. पुस्तकामध्ये तक्ता दिलाय बघा माझ्यामध्ये सगळ्यांनी. आता इथे एवढं सगळं लिहिणं शक्य नाहीये, पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहेत. की पुस्तकामध्ये पहिलं जो आहे हायड्रोजन आहे, लिथियम आहे, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन, बरोबर आहे. तर हायड्रोजन खाली जो येणारा जो फ्लोरीन आहे, हायड्रोजनचा गुणधर्म फ्लोरीनचा गुणधर्म सारखा आहे. त्याचबरोबर सोडियमचा गुणधर्म आणि लिथियमचा गुणधर्म हा सारखा आहे. आता सोडियम आणि लिथियम किती नंबरचा आहे, 2 आणि 9 नंबरचा आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने हायड्रोजन आणि फ्लोरीन पहिला आणि 8वा आहे, यांची गुणधर्म सारखे आहेत. तर अशा पद्धतीने न्यूलँडने अष्टकाचा जो नियम आहे तो त्याने मांडला की अणुवस्तुमानांकाची मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली असता पहिल्या मूलद्रव्यांचा गुणधर्म आणि 8व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म किंवा दुसऱ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि 9व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे संगीतातील अष्टकाप्रमाणे परत रिपीट होतात, आवर्ती होतात, परत त्याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा हा जाणवतो. तर हा जो नियम आहे तो आपण पाहिला. त्याच्यानंतर आता हे करत असताना न्यूलँड्सने जो अष्टकाचा जो नियम मांडला त्याच्यामध्ये काही मर्यादा त्याला म्हणण्यापेक्षा आपल्याला त्या आढळून आल्या. कोणत्या मर्यादा आहेत ते आपण बघूया. त्याच्या ज्या मर्यादा ज्या आहेत त्याचा आपण विचार करूया. त्यातली पहिली मर्यादा बघू आपण. न्यूलँड्सच्या अष्टकाच्या मर्यादा.
न्यूलँडचा जो अष्टकाचा जो नियम आहे जो त्यांनी मांडला त्यावेळेस, त्याच्यामध्ये मर्यादा आल्या. मर्यादा म्हणजे शास्त्रज्ञाने त्या मर्यादा, शास्त्रज्ञाच्या अभ्यासामध्ये काही कमी नव्हती, लक्षात घ्या. अजूनही मी सांगतो तुम्हाला, शास्त्रज्ञांनी जो अभ्यास केला त्याच्यामध्ये काही कमी नव्हती त्याच्यामध्ये केलेला जो प्रयत्न. पण माहीत असलेली जी मूलद्रव्ये आहेत ती ओळीनं नाही आली, जे 1 2 3 4 अशी आली नाहीत, 1 2 7 11 अधूनमधून आली ती. त्याच्यामुळे त्याची मांडणी, त्याचं जर पॅटर्न आहे, त्याची जी नक्षी आहे ती व्यवस्थित आली नाही थोडक्यामध्ये. तर पहिला जो आहे त्याची जी मर्यादा जी आहे ती आपण बघूया. पहिली मर्यादा त्यांनी दिली की हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू आहे. पान नंबर 17 वरती तुम्हाला पाहायला मिळतं बघा, ठळक अक्षरामध्ये ग या संगीतातील स्वरामध्ये कॅल्शियम आहे तिसरा. तर हा कॅल्शियम पर्यंतच लागू. कॅल्शियम नावाचं जे मूलद्रव्य आहे कॅल्शियम पर्यंत हा जो नियम आहे कॅल्शियम पर्यंतच लागू पडला. म्हणजे काही त्यांनी जे काही संशोधन करताना जेवढी मूलद्रव्ये होती तेवढ्यासाठी हा नियम लागू पडला नाही. तेवढ्यांचं वर्गीकरण त्यांना या न्यूलँडच्या अष्टकामध्ये करता आलं नाही. का करता आलं नाही आता सांगितलं मी. अधूनमधून कुठलीही मूलद्रव्ये सापडत गेली ही त्याची चूक नव्हती, पण त्या काळामध्ये जेवढी मूलद्रव्ये सापडली, आपल्याला माहितीये आपण एखादा कोडं सोडत असताना किंवा ते जागा भरत असताना जे जे काही टप्पे सापडतात, कप्पे, तेवढे कप्पे भरत जातो आपण. तसं त्यांनी तो प्रयत्न केला. त्याच्यानंतर दुसरा त्यांनी दिलाय तो म्हणजे 56 रखान्यामध्ये सर्व मूलद्रव्ये जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना त्याने एकाच जागेवरती 2 मूलद्रव्ये मांडले. खरं तर एका जागेवरती फक्त एक मूलद्रव्य असायला पाहिजे होतं. त्यासाठी त्यांनी एकाच जागेवरती 2 मूलद्रव्ये, जसं आपण सिनेमाला गेल्यानंतर एका तिकिटावरती 2 माणसं बसता येतील का? नाही. एका आसनावरती 2 माणसं बसता येणार नाही. एका आसनावरती एकच जण बसेल. तसं त्याच्यामध्ये जी जागा एकासाठी आहे त्या ठिकाणी 2 मूलद्रव्ये बसवली. त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलंय ते म्हणजे कोबाल्ट आणि निकेल. पुस्तकात जर पाहिलं आपण पहिल्या 6 या संगीतातील स्वरामध्ये कोबाल्ट आणि निकेल हे एकाच जागेवरती 2 मूलद्रव्ये आहेत. त्याच्यानंतर अजून एक दिले ते म्हणजे सीई आणि एलए, म्हणजे सेलेरियम थोडक्यात असेल आणि लॅन्थेनियम, ही दोन्ही मूलद्रव्ये ही देखील एकाच जागेवरती आहेत. म्हणजे एकाच जागेवर 2 मूलद्रव्ये. एका जागेवर एकच पाहिजे, ते एका जागेवरती 2 मूलद्रव्ये त्यांनी मांडली. त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की भिन्न गुणधर्म असलेली मूलद्रव्ये अष्टकातील एकाच स्वराखाली आणली. 2 भिन्न वेगवेगळे गुणधर्म आहेत, 2 मूलद्रव्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, पण एकाच स्वराखाली आणली. ती कोणती? तर त्यांनी दिलंय बघा, कोबाल्ट आणि निकेल ही जी धातू आहेत या धातूंना क्लोरीन आणि ब्रोमीन, कोबाल्ट आणि निकेल यांना क्लोरीन आणि ब्रोमीन या मूलद्रव्यांच्या बरोबर त्यांनी ठेवले. ऍक्च्युली क्लोरीन आणि ब्रोमीन यांचे गुणधर्म वेगळे, कोबाल्ट आणि निकेल यांचे गुणधर्म वेगळे. गुणधर्म वेगळे असताना सुद्धा ते एकत्र आले, बरोबर आहे. या मूलद्रव्यांचे गुणधर्म असताना सुद्धा एकत्र आले. आणि त्याचबरोबर असं पण घडलं की ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत ते वेगळीकडे गेले. म्हणजेच काय, त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय बघा की कोबाल्ट आणि निकेल यांचे गुणधर्म हे आयर्न म्हणजे Fe सारखे होते, त्यांचं मात्र स्थान वेगळीकडे आलं. म्हणजे कोबाल्ट आणि निकेल बरोबर Fe त्याच ओळीमध्ये पाहिजे होता, पण तो कुठं गेला? तो गेला ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर. तो आपण पाहतो बघा, ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर गेला Fe आयर्न. तर अशा पद्धतीने भिन्न गुणधर्म मूलद्रव्ये एकाच ओळीमध्ये, थोडक्यात ओळ म्हणू आपण तिथे, उभी ओळ,
उभी उभी जी ओळ आहे त्याला त्यांनी संगीतातील स्वर जे संबोधलंय ते आपण बघूया. अशी जी उभी ओळ आहे कॉलम टाईप अशी उभी, तर त्या ओळीमध्ये ही जी मूलद्रव्ये जी आहेत म्हणजे जी मूलद्रव्ये भिन्न गुणधर्माची होती ती एकत्र आली, जी सारख्या गुणधर्माची होती ती वेगवेगळे गेली. त्यासाठी कोबाल्ट आणि निकेलचं उदाहरण दिले. कोबाल्ट आणि निकेल बरोबर हॅलोजन गुणधर्म, हॅलोजन तिथं आहेत, कोबाल्ट आणि निकेल बरोबर हॅलोजन आहेत, ते वेगळा गुणधर्म असलेले मूलद्रव्य एकाच उभ्या ओळीत आली. आणि कोबाल्ट आणि निकेल सारखाच आयर्न म्हणजे Fe होता, तो Fe दुसरीकडे म्हणजे त्याला शेवटच्या ह्याच्यामध्ये स्थान दिले त्यांनी O आणि S बरोबर. ही चूक त्याच्याकडनं झाली. आणि त्याच्यानंतर चौथी जी आहे ती चौथी चूक काय, तर चौथी जी चूक आहे त्याची किंवा मर्यादा, चूक नाही, चूक म्हणता येत नाही कारण का ही गोष्ट वेगळी आहे. आता नवीन मूलद्रव्यांसाठी त्यांनी काही नवीन समजा मूलद्रव्ये जर सापडली, नवीन मूलद्रव्यांसाठी जागा नव्हती, नवीन मूलद्रव्यांना जागा नव्हती. त्याच्या तक्त्यामध्ये जे काही संशोधन नवीन मूलद्रव्यांचं होणार होतं त्या नवीन मूलद्रव्यांसाठी नवीन शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्यासाठी तरतूद त्या न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. बरोबर आहे. न्यूलँडने जी काही तक्ता शोधून काढला 56 बॉक्सचा म्हणजे आयताकृती, त्याच्यामध्ये नवीन मूलद्रव्यांना त्यांनी स्थान दिलं गेलं नाही. आता आपल्याला बघायचं ते म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. शेवटचा जो मुद्दा आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. मेंडेलिव्ह नावाचा जो शास्त्रज्ञ आहे शेवटचा मुद्दा आपण पाहतोय मेंडेलिव्हची आवर्त सारणी. आता मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी शोधून काढली, मेंडेलिव्ह हा जो शास्त्रज्ञ आहे तो कुठला, मेंडेलिव्ह तो रशियन, तो कुठला आहे, रशियन शास्त्रज्ञ आहे. त्यांनी त्या काळामध्ये ज्ञात असणारी एकूण जी मूलद्रव्ये आहेत ती 63 मूलद्रव्ये, एकूण 63 मूलद्रव्ये त्या काळात ज्ञात होती. त्याच्या कालखंडामध्ये 63 मूलद्रव्ये होती आणि त्यांनी संशोधन केल्याचा कालखंड त्यांनी दिलाय 1869 ते 1872. मेंडेलिव्ह या रशियन शास्त्रज्ञाने 63 मूलद्रव्यांची रचना त्याच्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये केली. आणि ती कधी केली, 1869 ते 1872 या 3-4 वर्षाचा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये केली. माझ्या मते 66 नंतर लगेच 69ला मेंडेलिव्हने लगेच त्याचा आधार घेतला. मेंडेलिव्हने कोणाचा आधार घेतला, मेंडेलिव्हने घेतला आधार तो डोबेरानरचा, तो न्यूलँडचा, आणि त्याच्याच आधारावरती त्यांनी त्याची जी काही आवर्त सारणी जी मांडली, मेंडेलिव्हने जी काही आवर्त सारणी मांडली त्या आवर्त सारणी कशावरती अवलंबून होती, अणुवस्तुमानांक. त्याचा पण जो आधार होता तो अणुवस्तुमानांक होता. मेंडेलिव्हने 63 मूलद्रव्ये जी आहेत, 63 मूलद्रव्ये जी मांडली, जी काय मांडलं असेल त्यांनी, ती 63 मूलद्रव्ये जी मांडत असताना त्याने अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली. आता हे करत असताना त्यांनी काय केलं तर त्यांनी दिलं बघा की जी काही रचना त्यांनी केली मेंडेलिव्हनी, त्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्याबरोबर ही जी इतर मूलद्रव्ये होती त्यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर जे काही हायड्राइड आणि ऑक्साइड्स तयार होत होते आणि त्यांची जी रेणुसूत्र होती त्यांचा संबंध आणि रासायनिक गुणधर्मांचा संबंध त्याने तिथं जोडला. त्याचबरोबर हायड्राइड आणि ऑक्साइडचा संदर्भ त्या मूलद्रव्यांच्या भौतिक गुणधर्माशी, म्हणजे काय, त्याची घनता किती आहे, त्याचा द्रवणांक किती आहे, त्याचा उत्कलनांक किती आहे, यांच्याशी जोडलं. आणि त्याच्या असं लक्षात आलं की ठराविक कालावधीनंतर हे जे गुणधर्म आहेत ते रिपीट होतात. त्यांचे जे तयार होणारे जे रेणुसूत्र आहेत हॅलाइड्स ऑक्साइड्स हे रिपीट होतात. आणि त्याच्यानुसार त्यांनी तशाच पद्धतीची मांडणी केली 1, 2,
3, 1 2 3 4 5 6 7 नंतर 8 जे काय असेल ते एक टेंटेटिव्ह आपण घेतलं इथं. पण अशा पद्धतीनं त्याच्या असं लक्षात आलं की मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म. आता रासायनिक गुणधर्म अभ्यासण्यासाठी ऑक्साइड्स आणि हायड्राइड आणि ऑक्साइड यांचा त्यांनी वापर केला की ह्या मूलद्रव्यांवर रासायनिक अभिक्रिया केल्यानंतर काय काय तयार होतं आणि त्याच्या रेणुसूत्र कसे तयार होतात आणि त्याच्या अंदाजाने त्याची मांडणी जी आहे, एकूण 63 मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती त्याने मेंडेलीवची जी काही आवर्त सारणी जी आहे, हा चांगला प्रयत्न होता त्यांनी केलेला. सगळी मूलद्रव्ये त्यांनी त्याच्यामध्ये मांडली आणि त्याच्यामध्ये पण काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी आपल्याला आज बघायच्या आणि त्या पुढच्या तासाला बघायचे. पण त्यांनी जो मांडलेला जो नियम आहे तो त्यांनी असा मांडला की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या आवृत्तीफल असतात. मूलद्रव्यांचे गुणधर्म जे आहेत त्यांनी 5 नंबर ह्याच्यावरती दिलं बघा, त्यांनी 18 वरती नियम दिला. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवृत्तीफल असतात. तर अशा पद्धतीने आडव्या ओळी म्हणजे आवर्त आणि उभ्या ओळी म्हणजे गण या स्वरूपामध्ये मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती त्यांनी केली आहे. तर अशा पद्धतीने आज आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण जे आहे, मूलद्रव्ये जे काय आपण 118 मूलद्रव्ये आज आहेत पण त्या काळामध्ये जशी जशी सापडत गेली त्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न डोबेरायनरने केला, न्यूलँड्सने केला, मेंडेलिव्हने केला, अजून काय काय केलं, त्याच्यामध्ये किती यश मिळालं, या सगळ्या बाबींचा जो अभ्यास आहे तो आपण पुढच्या तासाला करणार आहोत.